फार निंदनीय प्रकार आहे। माझे सहकारी मित्र मोहित सावंत यांचा मला फोन आला की आमच्या तमाशा फडावर हल्ला झाला आहे घारगावच्या तिथं, घारगावच्या पुढे। आता मला पहिलं असं वाटलं यात्रा, गावची यात्रा असतात, मला वाटतं तमाशात भांडणं झाली काय, यात्रेत भांडणं झाली काय, पण इथं आल्यानंतर समजलं काही दारू पिलेल्या मुलांनी यांच्या रस्त्यात असलेल्या गाड्या ह्या टर्न मारत होत्या आणि त्याच्यातून त्यांना त्या गोष्टीचा राग येऊन त्यांनी खरं तर आमच्या सगळ्या कलाकारांना त्या ठिकाणी मारहाण केली। मारहाण करताना त्यांनी पाहिलं नाही की आमच्या महिला कलाकार आहे, मुली आहेत आणि शिवजन्मभूमीला नारायणगाव तमाशा कला पंढरीला खरं तर ही कला पंढरीच्या दृष्टीने खरं तर ही निंदनीय गोष्ट आहे। मी खरं तर ही जे कोण आरोपी असतील त्यांना इथं कुणी पाठीशी घालण्याचं कारण नाही। जे कोण आरोपी असेल इथल्या डिपार्टमेंटने, पोलीस स्टेशनने या ठिकाणी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, कारण आता इथं आल्यानंतर समजते साहेब की ते लोक फरार झालेत। महिला कलाकारांना मारहाण करण्याचं नेमकं कारण काय? त्यांनी तेच सांगितलं की आम्ही कारण काहीच नाही। तुम्हाला मारायला तर समजू शकतो ना, महिला मध्ये गेले म्हणून त्यांना मारहाण केली, महिला सोडवायला गेल्या, तुमच्या पाया पडतो म्हणून गाडी पोटातला आता मारल्या त्या महिलाच्या। एका महिलाला, एक महिला बघा दवाखान्यात कशी पडलेली आहे आणि दुसऱ्या महिलांना इतक्या घाण शिव्या दिलेल्या आहेत आणि या सगळ्या बाहेरच्या महिला आहेत असं नाही। मुळात काय आहे, यांच्यातील 3-4 कलाकार हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि खरं तर महिला कलाकारांपर्यंत जर कोणी जर मारत असेल, आज शेवटी महिला तरी पाहिलं पाहिजे ना त्यांनी। नवरा होता ना, आज जनावरासारखं यांना मारहाण पडली, नवऱ्याला मारते आणि ह्या गोष्टीचं खरं तर आम्ही खपून घेणार नाही। शिवजन्मभूमीच्या वतीने, नारायणगाव तमाशा कला पंढरीच्या वतीने या गोष्टीचा आम्ही निषेध करून हे जे कोण आरोपी असतील, आम्ही हा विषय उद्या गृहमंत्र्यांपर्यंत, सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत जरी गेला तरी चालेल, कारण शेवटी हे तमाशाचे कलाकार आमचे 12 गावचं पाणी पिऊन नदीवर आंघोळी करून खरं तरी जीवन जगत असतात, कसं बसं लोकांचं त्या ठिकाणी समाधान, मनोरंजन करत असतात आणि अशा प्रकारे जर त्यांच्यावर जर मारहाण तुम्ही करत असाल जनावरांसारखी, तरी आम्ही खपून घेणार नाही साहेब। मोहित भाऊ, तुम्ही काय सांगाल? नमस्ते सर, सकाळी मला फोन आल्यानंतर सर मी ज्या टायमाला कार्यक्रम कुठल्या गावात होता? कार्यक्रम आहे ना, काल पोखळे बारेश्वरला होता, पोखरे बाळेश्वर, आणि आज याला दुसऱ्या गावात चाललो होतो, तर माळेगाव पाठरला। तर गाड्या त्या गावातून ह्या गावात येस्तवर मध्ये जो पंप लागतो, गाड्या पंपावर डिझेल भरायला थांबल्या। डिझेल भरायला थांबल्यानंतर एकच गाडी फक्त ट्रक आहे ना, फक्त हायवेच्या थोडं बाहेर निघली आणि समोरून ती लोक येत होती, मोटरसायकलवर ती पिलेली होती सगळी। मग थोडं बाहेर निघताना लगे गाडी त्याला धक्काही लागला नाही, अगोदर शिवाय द्यायला सुरुवात केली त्यांनी। त्यात गाडी साईडला घेतली, त्या अमानुष मारहाण केली साहेब। पहिली ड्रायव्हरला लय मारलं, त्याला इतकं मारलं, भयंकर मारलं। हे जर महाराष्ट्रासारख्या ठिकाणी होत असेल तर आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार दिलेला काहीच उपयोग नाही। मला तर असं कधी कधी वाटते भारत सरकारने दिलेला पुरस्कार परत करावा काय। आम्ही जर सुरक्षित नाही, सामान्य माणसं काय सुरक्षित राहणार आहे? अहो हे आमची तळमळे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी हे बघावं काय चाललंय। आमची जर नीट व्यवस्थित कुठं जर तक्रार घेतली जात नाही, आम्हाला न्याय मिळत नसेल तर उपयोगच नाही काही साहेब। इथले पीआय काय म्हणाले? नाही, पीआय साहेब म्हटले आता सगळ्यांना गुन्हा दाखल करतो, त्यांनी चांगलं सपोर्ट केला। आता ते बोलले आम्हाला, बघू आता पुढं काय होते। फिर्याद कोण नोंदवत आहे? फिर्याद आमचे वडील नोंदवतात। इथे गुन्हा दाखल झालेला आहे, 7:30 वाजलेले आहेत, अजून FIR ची कॉपी मिळालेली नाही, लाईट नाही असं कारण सांगितलं जाते। नाही साहेब, खरं तर तमाशा कलावंतांना अशा पद्धतीने मारण होणं हा फार निंदनीय प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांचं फार मोठं योगदान आहे। त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले आणि त्यांच्या तमाशा कलावंतांना जर अशा पद्धतीने मारण होत असेल, बरं एखाद्या गावात ज्यावेळेस तमाशा जातो, समजा एखादं गाणं नीट नाही झालं किंवा काय नाही झालं, आमच्या कलाकारांकडून जर थोडं कमी पडलं तर आम्ही समजून घेऊ शकतो ना, किंवा कलाकार पण मंडळी पण समजून घेतात। परंतु रस्त्यात फक्त गाड्या जात असताना अशा पद्धतीने काही दारू पिलेल्या मुलांनी अशा पद्धतीने गाड्या अडून मारणं हे फार चुकीचं आणि खरं तर अशा पद्धतीने खरं तर शासन झालंच पाहिजे। घारगाव पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत API थोरात साहेब यांनी पण सहकार्याची भूमिका बजावली। FIR आता आपली दाखल झालेली आहे, फक्त लाईट नसल्यामुळे इथं काही गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत, लाईट नसल्यामुळे FIR ची कॉपी आता हातात आलेली नाही। परंतु जे म्हणणं कैलास भाऊंनी जे सांगितलं, विठाबाईंचे चिरंजीव कैलास भाऊंनी जे म्हणणं सांगितलं ते सगळं पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी FIR मध्ये घेतलेलं आहे आणि खरं तर माझी या निमित्तानं जे तुमच्या माध्यमातून जी बातम्या पाहतात आहे की आमचे कलावंत 12 गावचं त्या ठिकाणी नदीचं पाणी पिऊन जगणारी माणसं आहे, उलट ही जर आपल्या कुठल्या गावात आले यांचा नाही सन्मान, पण निदान यांना नीट वागणूक देत जा। अशा पद्धतीने महिलांपर्यंत कोणी जाऊ नका। शेवटी ज्या महिला भगिनी आहेत ह्या फार संघर्षातून खरं तर त्या ठिकाणी काम करतात, ते अतिशय हातावरचं त्यांचं पोट आहे आणि अशा पद्धतीने ह्या तरुणांनी कुठलाच विचार न करता खरं तर ते जे कोण तरुण आहेत
इथले जे घारगावच्या पुढं राहणारे जे सगळे तरुण जे होते त्यांनी कर्जुले पठार म्हणून गावे साहेब, खरं तर शेतकरी मंडळी पण असतील तिथली, माझं उलट या निमित्तानं सांगणं आहे, अशा पद्धतीने आपल्या घरातली महिला भगिनी समजून, खरं तर यांचा त्या ठिकाणी सन्मान नको, परंतु त्यांच्या पदरापर्यंत हात नव्हता गेला पाहिजे. त्यांनी जी मारहाण केली ही फार निंदनीय आहे. जुन्नर तालुका असेल, नारायणगावची तमाशा कला पंढरी असेल, यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो. आणि हा जो विषय आहे याची गंभीर दखल मी मगाशी पण सांगितलं गृहमंत्री साहेबांनी घ्यावी, की कलाकारांना खरं तर प्रोटेक्शन दिलं पाहिजे साहेब. हे कलाकार ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरतात, गृहमंत्री साहेबांनी यांना पण थोडी सुरक्षितता, कारण रात्रीच्या रावट्या असतात, रात्रीच्या कुठल्या गावात तमाशे असतात, मग अशा वेळेस महिला कलाकारांनी काय करायचं, लहान लहान लेकरं असतात त्यांची, हे फक्त आपल्याला दिसतं ज्यावेळेस तमाशा चालू होतो, यांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस मेकअप येतो, लाईट येते, त्यावेळेस चमकणारा तमाशा दिसतो, परंतु त्याच्या मागची जी भावना आहे, हे जे रखरखीत ज्यांचं जीवन आहे, खडतर जीवन आहे, हे मात्र कोण बघत नाही साहेब. या कलावंतांना जर कुठं काही झालं तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून जात असतात. या माध्यमातून आमचे मोहित भाऊ सावंत असतील, राजू भाऊ सावंत असतील, कैलास भाऊ सावंत असतील, ही सगळी आमची नारायणगावकर मंडळी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस आम्ही, रोहित असेल, यावेळेस या ठिकाणी आम्ही धावून आलो, आमचा सोमा तोडकरी असेल, आणि या माध्यमातून खरं तर आज घारगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात आम्ही FIR दाखल केली. घटनेची माहिती कळताच तुम्ही घारगाव पोलीस स्टेशनला आले, 4 तास या ठिकाणी थांबले, त्यांच्या नाश्ता पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे, कसं पाहता? ते साहेब, खरं तर मी मगाशी पण सांगितलं की मी कलाकारांबद्दल, मीच काय जुन्नर तालुक्यातील प्रत्येक नागरिक असेल, हे प्रत्येकजण यांच्या भावना जपणारे, यांचा सन्मान करणारे, तमाशा कलावंताचं महाराष्ट्रात कुठे काय घडणं होऊ द्या हे मला हक्काने फोन करतात. हे आमची सगळी कौटुंबिक मंडळी, आणि कुठं जरी महाराष्ट्रात अशी कुठला अनुचित प्रकार घडला, कुठं अपघाताचा विषय घडला, कुणाचा दवाखान्याचा विषय असला, कोरोनाच्या काळात हेच तुम्हाला तमाशा कलावंत सांगतील की आम्ही जो मदत जाऊ द्या, परंतु जी जबाबदारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केले तमाशा कलावंतांसाठी, ती त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगणं पण उचित नाही साहेब, परंतु ही सगळी आपली जीवाभावाची मंडळी, यांचं फार मोठं योगदान आहे. कारण नारायणगावचं नाव, जुन्नर तालुक्याचं नाव यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशभरात आहे. आता विठाबाईंचा बॉलिवूडमध्ये एक चित्रपट येतोय, लक्ष्मण उत्तेकर, ज्यांनी छावा चित्रपट केला आहे, ते स्वतः दिग्दर्शक आहेत, आणि यांच्या विठाबाईंच्या जीवनावर तो चित्रपट येतोय. श्रद्धा कपूर त्याची हिरोईन म्हणून काम करते, विठाबाई म्हणून श्रद्धा कपूर काम करते. ज्यावेळेस बॉलिवूड दखल घेतं एखाद्या व्यक्तीची, जगभरात हा पिक्चर जाणार आहे काही दिवसात, आणि त्याच कुटुंबातील जर लोकांना अशा पद्धतीने मारण होत असेल, त्या कलाकारांना अशी मारण होत असेल, तर नारायणगावकर म्हणून आणि शिवजन्मभूमीतील एक मावळा म्हणून आम्ही खपून घेणार नाही. कुणीही असो, समोरचे कुणीही असो, परंतु शिवजन्मभूमीचे मावळे ज्यावेळेस खरं तर आता FIR जर दाखल झाली नसती साहेब, तर जुन्नर तालुक्यात त्याचं आंदोलन नक्कीच उभं राहिलं असं. घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना 2 वाजण्याच्या सुमारास घडली. 112ला फोन केल्यानंतर अर्ध्या तासांनी पोलीस पोहोचले. 2:30 वाजता लोक इथं आली. 7:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला. पोलिसांनी कुठेतरी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्या काही गोष्टी ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्ही बाकीचे आरोपी न्यायला परत तिथे गावात गेले होते. ठीक आहे, 2-3 तास कालावधी गेला, आपल्याला थोडं राखडायला लागलं, परंतु आताच्या माध्यमातून खरं तर FIR जी होती, माझं हेच सांगणं की पोलीस डिपार्टमेंटने आमच्या कलाकारांना त्या ठिकाणी न्याय द्यावा. खरं तर त्यांनी पण ती भावना समजून घेतली पाहिजे की शेवटी कलाकार मंडळी सगळं कुटुंब सोडून 6-6 महिने घराच्या बाहेर पडून कोण राहते साहेब, हे मनोरंजन करण्यासाठी असेल ना. थोडं हे लोकांनी पण ही भूमिका समजून घेतली पाहिजे. हे तमाशाचे कलाकार आहे, ज्यावेळेस तुमच्या गावात एखादा चित्रपटाचा कलाकार येतो, एखाद्या अभिनेत्री येते, एखादा अभिनेता येतो, त्यावेळेस तुम्ही ते कशी उठाठेवटं करता त्यांची, त्या अभिनेत्रीची असेल, अभिनेत्याची असेल. मग आमचा तमाशा कलाकार काय वाईट आहे हो? हा ती लोककला जपणारी आहे, परंपरा जपणारी आहे, ही संस्कृती जपणारी आमची मंडळी. अशा पद्धतीने खरं तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. ज्यावेळेस कलावंत तुमच्या गावात येतील, कोणाचे गाव असू द्या, त्यांनी अशा पद्धतीने खरं तर सहकार्य केलं पाहिजे, हीच माझी विनंती. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.